नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। श्री कृष्णमूर्तये नमः। आज अगदी थोडक्यात होतील असे एक दोनच मुद्दे कृष्णमूर्तींचे संदर्भातले पाहता येतात का बघूया. मी आधी म्हटल्याप्रमाणे अनेकांना इकडे कृष्णमूर्ती आणि इकडे रमण हे एक वेळ आपल्याला जवळ आणता येईल. ध्यानाने आहे, ज्ञानाने आहे. पण आणि मध्ये घावले आणि तुकोबा आणि सगळं कसं काय एका पंक्तीत आहे असं उगाच वाटतं. पण ते एकच गुरुपद आहे ज्या अर्थाने म्हटलं तसं. जे मनुष्यावर ठरतं की त्याला कोणत्या मार्गाची आवश्यकता आहे, कोण कुठल्या मार्गात जाऊ शकेल किंवा त्याची ठेवण कशी आहे, अडीअडचणी कोणत्या आहेत ते बघून त्यांचा आविष्कार असतो किंवा त्यांचं कार्य, त्यांचा उपदेश त्याला धरून असतो. आता एक मुद्दा अनेकांच्या मनात जो असतो ते म्हणजे की सगळी परिस्थिती अशी झालेली आहे, बाहेर ह्या टिकणं अवघड आहे, असं आहे तसं आहे. जे घेऊन एकदा रमणांच्याकडे गेलेल्याची गोष्ट पण मी आपल्याला कल्पना दिलेली आहे, कधीतरी येऊन गेल्या आहेत आपल्या ह्याच्यात. तर तोच प्रश्न एकदा कृष्णमूर्तींना विचारला होता की आम्हालाही असे अनुभव येतो, आमची अर्ज आहे, मनापासून इच्छा आहे, यामध्ये जगाच्या ह्या परिस्थितीत काहीतरी हे संघर्ष आहेत किंवा अस्वास्थ्य आहे, अशांती आहे, यात बदल व्हावा आणि आहे, याबद्दल काही दुमत नाही. तर याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काही म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये काही कॅन यू गिव्ह अस अ की टू दिस प्रॉब्लेम, हा मला सोडवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही आम्हाला सुचवू शकाल का, एखादा मार्ग द्याल का. तर जगात संघर्ष, शांती आहे, सगळं खरं आहे. हे कृष्णमूर्ती म्हणाले बरोबर आहे. ते आर यू युअर सेल्फ पीसफुल. एक प्रश्न त्याच्यावर पहिला विचारला तो हा. त्यांनी सुरुवातीला हे पण सांगितलं, सत्पुरुषांच्या ठिकाणी मोठं हे असतं की काय त्यांच्या ठिकाणी ती आर्जव असेल, ते फक्त भगवंताचं ज्याच्यात वास आहे त्याच्या ठिकाणीच आर्जव असेल. कल्याण त्याचं, चूक त्याची, सगळं त्याचं. पण ह्यांच्याकडे आर्जव एवढं की मी तुमचा मूळ प्रश्न टाळीत नाही बरं का, असं सुरुवातीला म्हणाले. त्याच्या त्या मूळ ह्याच्या संवादामध्ये ते म्हणाले की तुमचा मी मूळ प्रश्न टाळतो आहे असं नाही, किंवा त्याला मी उत्तर देत नाही असं नाही आहे, पण पहिल्यांदा मला हे सांगणं तुम्हाला आवश्यक वाटतं, विचारणं आवश्यक वाटतं, आर यू युअर सेल्फ, तुम्ही स्वतः आपण शांत आहात काय, आर यू पीसफुल असं.
आणि दुसरं म्हणजे आपण म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणून शब्द वापरतो, आपण आपल्या भाषेमधला कुठलाही शब्द त्याला घेतला तरी चालेल. आर यू इंडिव्हिज्युअल. आता इंडिव्हिज्युअल शब्द इतका तसा सर्वांना माहिती आहे की व्यक्ती म्हणून मनुष्य ओळखतो, तर तशा अर्थाने इंडिव्हिज्युअल आहे. तर आर यू इंडिव्हिज्युअल त्यांच्या भाषेत सांगायचं आहे म्हणून तो शब्द तसा वापरायला पाहिजे, कारण त्याच्या पुढचा संबंध त्यांचा त्या शब्दाशी आहे. तर आपण एक व्यक्ती आहोत, त्यांनी आपण स्वतः शांत आहोत काय हे बाकीचं करायला. तर मूळ जी तुम्हाला किल्ली हवी आहे ती तिथेच आहे. बाकीचा जगाचा प्रश्न आहे तो मला मान्य आहे, पण आर यू इंडिव्हिज्युअल ते आता इंडिव्हिज्युअल तर प्रत्येकजणच आहे. आम्ही सगळे आपापले व्यक्तिमत्व घेऊन आलेले आहोत, ते सगळे आम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून आलेले आहोत. ते म्हणले की मला इंडिव्हिज्युअल म्हणजे मग आपल्याला काय म्हणायचं आहे. तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे. ते म्हणले जे इफ यू आर इंडिव्हिज्युअल आय मीन्स इनडिव्हिजिबल इन हिमसेल्फ. स्वतःमध्ये कोणतेही ज्याच्या अंतर्विरोध नाहीत ते व्यक्तित्व खरं व्यक्तित्व आहे. तशी आपण व्यक्ती आहात काय. आता अंतर्विरोधाचा प्रश्न आला म्हणजे अनेक गोष्टींचा प्रश्न आला, आणि ते म्हणले जिथे अंतर्विरोध आहे तिथे अशांती आणि गोंधळ आणि संघर्ष हे असणारच. व्यक्तीतसुद्धा म्हणजे तो त्याला जे म्हणायचे त्याच्याशी सुसंगत सगळं आतलं त्याचं आहे काय, व्यक्तित्व आहे काय. मी मत्सर नको म्हणणार, करणं वाईट आहे म्हणणार, आणि मी मात्र करणार, असे अंतर्विरोध असतात. माणसाचे अंतर्विरोध किती प्रकारचे आहेत आपण शोधत जाल तेवढे आहेत. मी शांतीची अपेक्षा करणार आणि मी मात्र अशांती निर्माण करणार घरात, कुठेही, माझ्या ऑफिसमध्ये, कुठे जिथे असेल तिथे. मग मला जर शांतीची अपेक्षा आहे तर मी तरी शांत असायला पाहिजे, तर मी घरात शांती निर्माण करू शकेन. तर त्या अर्थाने मला एकाच वेळेला मी अशांती निर्माण करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला मी शांततेची अपेक्षा करतो आहे आणि जगात ते मी याला सुधारायचं आहे परत. तेव्हा हे काम हे शक्य आहे असं आपल्याला मला वाटते का. तेव्हा इंडिव्हिज्युअल या अर्थाने की तुमच्यामध्ये स्वतःमध्ये फ्रॅगमेंटेशन आहे का, म्हणजे असे वेगवेगळे भाग आहेत का की जो भाग एकाच्या दुसऱ्या विरुद्ध आहे. सगळे ज्या वेळेला एकाच दिशेनं आणि समरस असतात त्यावेळेला मध्ये थांबावं लागत नाही. ही सगळ्या भक्तीतसुद्धा अडचण आहे तीच आहे. देव हवा पण आहे, म्हणजे यायचं पण आहे देवाकडे, आणि लवकरात लवकर जायचं पण आहे. आपल्याला म्हणत नाही, एकंदरीत सांगतो. पंढरपूरला जायचं आहे बरोबर आहे, वारी आहे बरोबर आहे, आपण सुद्धा जातो, काय गोंधळ जातो, कुठे जायचं तिथे जायचं आहे. पण जर समजा पांडुरंग म्हटला वा 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 तू इतक्या वर्षांनी तू भेटला, मधल्या वाऱ्या चुकल्या तुझ्या, आलास, आनंद आहे, असा राहा, इथं तुझी सोय करतो, 8-15 दिवस तरी का होईना, माघारपणासारखा. आता असं काही माघारपण राहिलं नाही, पण तरीसुद्धा म्हणजे साधारण कधी किती दिवसाचा विचार आहे वगैरे फोनवर आधीच चौकशी होती. तर त्यामुळं तरीसुद्धा आपल्याला पांडुरंगच आहे म्हणून जर म्हटला की राहा तू इथंच, आता काय कशाला कुठं जातोस, तर पांडुरंगाला 1-2 मिनटात जरा जावं लागतं. मला ते बाहेर कोणतरी हाक मारल्यासारखं वाटते, म्हणून काय कारण सांगेल मनुष्य तिथनं गायब होईल. हेच नाही, आमच्यामध्येच अंतर्विरोध आहे. आम्हाला तो हवा पण आहे आणि आम्हाला तिथून पळपण काढायचं. आता हे कसं काय माहिती, अंतर्विरोध म्हणजे काय, म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे काय. बस ठीक आहे, तो म्हणला राहा, आपण म्हणलं राहतो, तर अंतर्विरोध नाही. आता जे तो भक्तीचं सगळ्या अडचणी प्रत्येक मार्गात तिथं त्याच आहेत. तर त्यामुळं होतं काय, तो म्हणला राहा, तर आपण राहू म्हणलं समजा, तर राहू म्हणल्यावर तो राहा म्हणेल, ठीक आहे. मग त्यांनी जर राहा म्हणलं तर त्याचं काहीतरी तो करेलच ना पुढे. मग आता तुमच्या नोकरीची काळजी त्याला नाही आहे का. महाराजांच्या काळात घडलेल्या गोष्टी आपल्याला अनेक माहिती आहेत. महाराजांनी सांगितलं नाही त्यांना, त्या दामल्याने सांगितलं नाही तुम्ही जाऊ नका, हो माझी तर कोर्टाची तारीख आहे, ती होईल ती चुकेल, आणि मी इतकी आहे आणि माझ्या ती जबाबदारी आहे, आमकाय तमकाय सगळं खरं आहे, पण आज तुम्ही काय जाऊ नका, राहा म्हटले. आता ठीक आहे, निदान त्यांच्याकडे तेवढी तरी अद्यापलनाचं हे होतं, तुम्ही राहा म्हणले, हे राहिले. आता ही इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे ह्याच्यामध्ये अंतर्विरोध त्यांच्याकडे नाही आहे. 2 गोष्टी नाही आहेत. महाराज शेवटी म्हणतायत ना, ठीक आहे, महाराज म्हणतायत म्हणून राहिलं. आता ते त्या दिवशी करायला पाहिजे. राहिलं म्हटल्यानंतर त्या दिवशी राहायला पाहिजे. नंतर मग मी रजा काढून येतो राहायला की नाही, राहतो म्हणल्यावर राहतो म्हटल्यानंतर राहिले आणि दुसऱ्या दिवशीच्या गाडीने गेले. मग आदल्या दिवशी कोर्ट झालंच नाही. बाबांची जशी शाळा ते कॉलेज त्या दिवशी सुट्टीच होती. त्यांच्या बोर्डावरच्या माणसाचे कोणीतरी ते ज्या कॉलेजला होते आपल्याला माहितीच आहे. तर त्या रुयाला त्या दिवशी त्यांच्या रुया चालवणाऱ्या जे काय बोर्ड होतं त्या बोर्डातल्या कोणीतरी गेलं म्हणून तिकडे त्या दिवशी त्या कॉलेजला सुट्टी दिली. ते तसं झालं. पण बाबांनी पण ऐकलं आणि नामदिवसाला बसले. हे पण आहे की दिवसभर नामाला बसले.
आणखीन आता काय होईल ते होईल. तर आपण असे काही अननोटीस आपण राहिलो आहे तर उद्या आपल्याला ते फेस करावं लागणार, वर्गालाही फेस करावं लागणार. ते तसे पर्टिक्युलर होते. म्हणजे स्वतः पर्टिक्युलर असलेल्या माणसाला तर जास्त काळजी वाटते की त्यांचे कोणते काय प्रतिक्रिया होतील. तेव्हा कालच्या तासात कालच्या दिवसात काय झालं ते म्हणजे काल कुठे काल तास झाला, काल झालाच नाही, खरं कॉलेजच झालं नाही. हे दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्याकडनं कळलं. तेव्हा हे आपल्यामध्ये अशा तऱ्हेचे आंतरविरोध, हे मी भक्तीची बाजू सांगितली, ती व्यवहारापर्यंत इकडे आणा. व्यवहारापर्यंत जी बाजू आणली तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे खूप, त्याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात तशा तऱ्हेचं आहे. ते तुकडे तुकडेचं व्यक्तिमत्व आहे. असे तुकडे जोडून आरसाही दिसत नाही ना आपलं त्यातलं प्रतिबिंबही नीट दिसत नाही. समजा तुकडे जोडून आरसा बनवला, समजा फुटला, काय झालं तर त्याचे तुकडे होतात, जवळ एकत्र आणले आणि बघायला गेलं तर आपण असे 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 दिसतो. तशी परिस्थिती आपली आहे अंतरंगामध्ये. आपण विचार करून बघा, कृष्णमूर्ती जाणार ते थेट मुद्द्याला जाणार. त्यामुळे तिथे अंतरंगात परिस्थिती अशी आहे की तुकडे आहेत, त्यामुळे ते तुकडे असल्यामुळे त्याच्यात आपलंसुद्धा प्रतिबिंब स्वच्छ दिसत नाही. तर मला सांगा जगाचं काय प्रतिबिंब आपण त्याच्यात बघणार. त्यामुळं स्वतःतले अंतर्विरोध काय आहेत तर हे शोधून काढा. तेव्हा ते म्हणले जे तुमच्यामध्ये आत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, एकाच वेळी ते मान्य असते, एका वेळा अमान्य असतं, सगळं आपलं काय असतं काय नाही सगळं सांगता येत नाही. ते त्या अर्थाने फ्रॅगमेंटेशन आहे. त्यामुळं तुम्हाला अशांती आहे. आर यू पीसफुल म्हटल्यावर हो म्हणता येत नाही. कारण मला 2 तासांसह सांगता येत नाही की कशाने मला अशांती निर्माण होईल. इतकी परिस्थिती हे आहे, म्हणजे गंभीर आहे. म्हणजे खरं सांगायचं तर प्रत्येकजण एखाद्या ज्वालामुखीवर बसावं तसं आहे. आता ज्वालामुखी हा काय रोज उठून आपल्यासाठी काही दर्शन देत नाही, तो कधीतरी एकदम दर्शन देतो. तर त्यावेळेला काय होतं ते तसं होतं. त्याचं कारण हे आहे की मुळातच अंतर्विरोध आहेत. आता ते पृथ्वीचे आहेत ते तिच्या गतीनं कधीतरी एकदम उसळतात, त्यावेळेला सगळं बेजऱ्या करून टाकतात. बाजूची गावंसुद्धा सगळी त्या लावा रसाने सगळं गावच्या गाव सगळं दगडमय होऊन जातं अक्षरशः. आणि पुढे हजारो वर्ष तशीच परिस्थिती राहते. हे सृष्टीच्या पद्धतीनं आहे, माणसाच्या पद्धतीनं असं आहे. त्याचं जीवन केवढं आहे तेवढ्यात ते तसं आहे. मग ते त्याचं तसं होतं. याचं कारण हे आहे, हे अंतर्विरोध जोपर्यंत आपण नष्ट करू शकत नाही तोपर्यंत जगातल्या शांतीचं आपण नंतर बघू, आधी आपणच शांत होत नाही. तेव्हा आपणच अशांत असण्याचं कारण हे आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की ही अशांती, हे फ्रॅगमेंटेशन आहे, हे जे विभाग आहेत वेगवेगळे, तर ते सगळे परस्पर विरोधी गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा नष्ट करू शकू, शोधू शकू. हा ज्ञानाचा मार्ग असल्याने थोडं शोधावं लागतं. जसं माझ्यामध्ये विरोध आहे का, आपल्याला असं वाटतं की सगळं आपलं छान आहे. ते छान नाही आहे म्हणून तो प्रॉब्लेम आहे. छान असतं तर मला सांगा, अहो पाय पडायला रीला गेली की तिथं शांत आहे, ते छान आहे म्हटल्यानंतर तिथे येणारच. पण तो येत नाही, अहो घरातला नाही, थांबत नाही, तो ऐकत नाही. याचा अर्थ असा आहे की मी काहीतरी फ्रॅगमेंटेड असलंच पाहिजे. ते रिफ्लेक्शन असतं शेवटी. दुसरा जे काय करतो ते आपल्या कर्माचं, म्हणजे आपल्याच स्वतःचं ते रिफ्लेक्शन आहे. तर तिथे जर अशांती आहे तर माझ्यामध्ये आतच ती आहे, आतच अंतर्विरोध आहेत. ते जेवढे नष्ट करता येतील तेवढे करावे आणि मग हे करावं. हे पार गुरुमार्गापर्यंत किंवा काय त्यात भक्तीपर्यंत, ते थेट इथपर्यंत. तर असं आपल्या ह्या व्यवहारापर्यंत असं लागू असतं. एक मुद्दा दिलेला आहे, आपण विचार करायला हरकत नाही की आपल्यामध्ये एकाच वेळेला आपण आता आपला तो बाळ्यान दुसऱ्याचं काय म्हणतात ते असतंच की नाही, मला सांगा. त्याचं लगेच ते बघा कसं आहे असं नाही. पण आणि आपल्याला कसं वाटतं मुलं आहे तसं करणारच, मग ते असं येणारच, ते अमुक करणारच, ते चालतं आपल्याला. एका हा अंतर्विरोध होतो. मग त्यांनी पण तसंच केलेलं चाललंच पाहिजे ना. शेवटी तेही मुलंच आहे, मग त्यांनी पण तसंच केलेलं चाललं पाहिजे. पण तसं होत नाही. ते दगड मारतात. आपलं मोर ते खेळते हो, त्याला काय कळते दगड बड, घ्यायला काय अर्थ आहे. ते दगड मारते मग ते पण दगड मारणार. कोणाला लागून येतं नाही लागू. ते शेवटी मूल दगड मारते म्हटल्यानंतर मग त्याचं पण मुलं दगड मारते असं वाटलं पाहिजे. तसं नाही. ठीक आहे, शिस्त आहे का, आईला काही वळण लावायचं काही कळते का, म्हणजे आणि घरात कोण थोरला असेल तर सगळ्यांची उद्धार करणार असती. तर ते जर काय असतील ते म्हणणार काय शिस्त नाही, वळण नाही, हे नाही ते नाही, काय हे दगड मारतात, हे मुलाकडे त्याची शिक्षा नको का करायला, त्याला सांगायला नको का, दुसऱ्याला अशामुळं त्रास होईल, अमुक होईल, त्यांची काच फुटली, अमकं झालं तुमकं झालं, नाही का होतं. अपार्टमेंटमध्ये याच्यातमध्ये बंगल्यामध्ये नाही का ते काचा फुटतात, बाहेर येतात, बाहेर कोणीच नसतं, कारण ती मुलं असतात आणि ती आपलीच असतात. त्यामुळे ती म्हणजे आपल्याच पैकी कोणाची तरी असतात. त्यामुळे तिथं ज्या वेळेला काच फुटलेली असते त्यावेळेला कोणीच हजर नसतं. मग काय त्या फुटलेल्या काचा गोळा करायच्या, मग ते बोलवायचं, तारा दुसरं बसवून घ्यायची, काय करायचं ते आपल्याला सगळं करावं लागतं. पण ह्याच्यात त्या मुलांनी काच फोडली, बरोबर आहे. मुलं क्रिकेट खेळणार, लागणार, एखाद्या वेळा काच फुटणार, असं त्यावेळेला मनात येऊन देवा अशीच मुलं खेळत राहोत, त्यांचा विकास हो. असं कोण जाऊन प्रार्थना करून आला किंवा आतून असं त्याला आलं, असं आतून येऊ दे, जाऊ दे देवाला प्रार्थना करायची, म्हणायचं काय आतून आलं आहे का,
तो बघतो आता लक्ष ठेवतो त्याच्यावर कोण खेळत आहे ते आणि ह्यातला कोण बळ मारला तर मग त्यातला एक जर कोण जर सापडला समजा तर त्याला धोपटून त्याच्याकडनं गफूल करून तू तरी कोणाचं तरी सांग कोणी हे काच पडले. ते हे असले आंतरविरोध म्हणजे हे आहे. ती मुलं आहेत ते क्रिकेट खेळतात म्हणल्यावर आपला मुलगासुद्धा त्याच्यात असेल किंवा शेजाऱ्याचा असेल किंवा आणि कुणाचा असेल. मग अगदी इकडे शेजाऱ्यावर प्रेम करा वगैरे बोलणार नाही. कशाला प्रेम करायचं ते म्हणजे ते फोडलेलं आहे तर ते पण फोडणार आणि त्यांचाही मुलगा तो तसंच असणार आहे. तो आणि खेळायचं आहे त्यांचं वय येते त्यांनी खेळलंच पाहिजे. तर त्यांनी तो जर नाही खेळला आणि हे बरं घरात बसला तो घरकोंबडा झाला म्हणून मुलाला जातच नाही कुठं घरातच बसतो. बसू दे की घरात बसला आहे तो शांतपणे तर ते आपल्याला कुठे घरात बसवते ना कारण आपण 10 वेळा जाऊन येणार बाहेर दिवसातनं. मग त्यावेळेला तो घरकपडा वाटतो. आता तो त्याच्या काय मार्ग आहे त्याचा धन आहे वाचन आहे काय ते करतो आहे. तो काय डिस्ट्रक्टिव्ह काही करत असला तर ठीक आहे पण नसेल बसला आहे ते बरं आहे ना आपल्यालाही बसता यावं खरं म्हणजे. पण तसं नाही वाटत जे ते घरकोंबडा असं वाटतं. मग त्याला त्याने बाहेर जावं असंही वाटतं एकाच वेळेला आणि गेला सकाळी निघून मित्र संध्याकाळपर्यंत काय पत्ताच नाही काय कुठं हिंडत असतोय काय करतो आहे. आल्यानंतर जी हजेरी घेतील त्यात ह्यांचा नामाचा 1 तास गेला हे पण लक्षात येणार नाही. म्हणजे बाहेर गेला तर अशी परिस्थिती आहे आत राहिला तर अशी परिस्थिती आहे. नक्की आपल्याला काय काय अपेक्षित काय आहे नक्की ते एकदा ठरवावं. त्यानं बाहेर जाणं म्हणजे खरं बरोबर आहे आणि आत त्यानं राहणंही बरोबर आहे पण ह्याचं प्रमाण बरोबर नाही असं आपल्याला म्हणायचं आहे ना. मग ते निश्चितपणे काय असेल ते सांगा. उगाच त्याला आत बसला म्हणूनही नाव ठेवणं कारण बाहेर येणं म्हणून नाव ठेवणं दोन्ही मिळून त्याला एकदा कारण माझंच रिकन्साईल नाही ना आत मुळामध्ये ते माझंच म्हणून त्यांनी स्वतःचा प्रश्न काढला की मी जर स्वतः रिकन्साईल असेल तर मग हे आपोआपच ते रिफ्लेक्शन त्याच्यावर येईलच. तरीसुद्धा आणि द्यायची वेळ आली तर ते देता येईल. ते देता येईल का देता येईल तर मी आहे ना त्याचं प्रमाण सांभाळून आहे. घरामध्ये जेवढा असायला पाहिजे जेवढा बाहेर काय ऑफिसला असायला पाहिजे काय कामाला काय दुकान असेल तर त्याला असायला पाहिजे त्या प्रमाणात जर मी त्या ठिकाणी असत असेल तर हा प्रश्न येणार नाही. त्यामुळे आपल्यातले आंतरविरोध म्हणजे काय हा खूप मोठा विषय आहे. मी फक्त आपल्यासमोर ठेवला कारण आपल्या वेळेमध्ये विचारायला काहीतरी असावं एवढं त्यांच्यातलं घेता येण्यासारखं असतं. आणखी काय आहे की त्यातल्या 2-3 गोष्टी आहेत. कृष्णमूर्तीने एकदा एखादंच घेऊ त्यानं एकदा एका म्हणजे अशी प्रश्नोत्तराचे सेशन असेल त्याच्यात त्यांनी विचारलं तुम्ही एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे. त्यांनी त्यांनाच कोट केलं त्यांचं पुस्तक की मिराकल्स आर इझिएस्ट असं तुम्ही एका ठिकाणी म्हटलं आहे. इझिएस्ट थिंग्स टू डू तितके विशेष नाही असं तुम्ही लिहिलेलं आहे. तर चमत्कार हे अत्यंत किरकोळ गोष्ट आहे आणि ती सहज करता येते असं तुम्ही एका ठिकाणी म्हटलं आहे. तर आम्हाला त्याच्याविषयी काही तुम्ही सांगू शकाल का म्हणजे थोडक्यात म्हणजे आता चमत्कार करून दाखवा म्हटलं जर कसं आहे मला कृष्णमूर्ती ओळखू शकतात तेवढं ते म्हणले डोंट कोट. पहिली गोष्ट मी कृष्णाचं आणि अर्जुनाचं कोट करायला परवानगी देत नाही ते माझं कुठलं नॉट इवन मायसेल्फ. त्यांनी सांगितलं की माझंसुद्धा तुम्ही कोट करू नका. तुमचं काय त्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं चमत्कार करणं हे तर ते त्याने विचारलं आहे म्हणलं आहे हे ठीक आहे काय असेल ते तो स्वतंत्र विषय आहे. मला एवढं सांगा की तुम्हाला चमत्कार या शब्दाचा अर्थ कळला आहे का मुळामध्ये चमत्कार कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं आहे का की आणि आपल्याला जे आकर्षण आहे चमत्कार या विषयाचं ते काय आहे नक्की. तर अशी काहीतरी म्हणजे आपल्याला खरंच आकर्षण जसं माणसाला एक भविष्याचं आकर्षण म्हणून ते माणसाचं भविष्य बघायला हे कारण नसलं तरी सुद्धा जाणारे लोक आहेत कारणाने जातात त्यांना काही नाईलाज आहे पण जे काय जातात त्यातसुद्धा एक ते आकर्षण असते की पुढे कसं होईल काय होईल वगैरे पुढे होणारच काहीतरी. तर तसं नाही होत ते कारण पुढे आपलं काहीतरी होतच आलं की इतकी वर्ष आता तसंच कोणाचं तरी काहीतरी होणार पण तसं नाही वाटत ते पुढे काय ते एकदा आहे आणि पुढे काही नाही. हे मिरॅकलबद्दल आपले चमत्काराबद्दल आपलं काय मत काय म्हणणं काय ते म्हणजे खरं चमत्कार काय सांगायचं म्हणले की मला हा फारसा न बोलण्याचा विषय आहे म्हणजे त्याबद्दल पण कारण तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट जास्त आहे. मागे एकदा एक असे +1 मनुष्य अधिकारी बसले होते आणि त्यांनी मला हे सगळं आपांचा मार्ग अमक्यांचा मार्ग तमक्यांचा मार्ग हे सगळ्याबद्दल शंका विचारली आणि त्यांनी म्हटलं की खरोखर काही संतांनी असे चमत्कार केले ते हे झालं ते झालं. म्हटलं आपल्याला आकर्षण आहे म्हणून त्यांनी केले असतील म्हणलं. ते म्हणले आकर्षण कसं त्यांच्याकडे तेवढी शक्ती होती ते अमुक होतं तमुक होतं. म्हटलं ते नाही तुम्हाला काय त्यांनी सांगितलं तुकोबांनी केलेल्या चमत्काराचं तुम्हाला आकर्षण आहे का गाथेचं आकर्षण आहे. तर आपल्याला तुकोबांनी काही चमत्कार केला असेल त्याचं आकर्षण आहे. ते सदैव गेले की नाही ते त्याच्यावर संशोधन करू आपण गाथेवर संशोधन नाही करणार. मी एखादा अभंग रोज म्हणेन तर ते नाही म्हणणार
ते नाही करणार. त्याच्यापेक्षा त्याचं काय घडलं, मग ते नळून मग ते कसं वर आलं असेल, मग खर्च आला असेल का, काय भात झाला असेल कोणाला, का आपली दंतकथा असेल, मग का लोक इंद्रायणी अवतरले वगैरे म्हणतात तसलं काहीतरी असेल. तर हे सगळे ह्याच्यात आपल्याला रस जास्त आहे. मी म्हटलं ते बाकीचं राहू दे. मी माझ्या हातात त्यावेळेला ही वॉकिंग स्टिक होती. म्हटलं आता आपण तुम्ही मी बसलो आहे, हे चांगले विचार आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. आता ते वरदानंदांचं बोलून झालं, यांचं बोलून झालं, काहीतरी विषय त्याच्यातले असतील ते बोलून आहे. मग ते म्हटलं आपण ह्या इतक्या चांगल्या विषयावर बोलतो आहे, तर बोलता बोलता ही हातातली काठी आहे ती समजा मी अशी धरली हातात आणि जर ती अधांतरी तरंगली तर तुम्हाला ते वरदान, बाकी सगळं वरदान वगैरे लक्षात आलं का, हे लक्षात आहे. म्हटलं मला काय म्हणायचं ते लक्षात आलं. म्हटलं हे माणसाचे मनाचं एक हे आहे की त्याला आकर्षून घेण्यासारखी गोष्ट ती आहे की अधांतरी जर ते राहिलं तर हातातली स्टिक जर वॉकिंग स्टिक अधांतरी राहिली तर अहो काय म्हणणं. आता वास्तविक त्यातल्या सद्गुणाचं तुमच्या आमच्या विचाराचं पुढे जाण्याचं भगवंताचं निर्गुण अमकं तमकं त्याची खरी गरज त्याची ते अधांतरी राहिली शेवटी खाली ठेवावीच लागेल ना. पण त्यामुळं ते त्यात जे सांगितले आपण त्याचं आहेच ते चलो सुंदर गोळ काय त्यातलं आहे ते गोळा करायला हे ठीक आहे. तर लोक गोळा करायचे असेल तर अशा आधांतरी गाठ्या वगैरे हे ठीक आहे. पण त्या अर्थाने ते होत नाही आणि त्याचा काय उपयोग पण असत नाही. ते म्हणले तुम्हाला ज्या अर्थाने मिरॅकल म्हणायचं आहे त्या अर्थाने ती मिरॅकल नाही. ते म्हणले तुम्हाला मिरॅकल शब्दाच्या खोलात तुम्ही जावा जरा, म्हणजे आणखीन जरा बरं पडेल. ते कधी पूर्ण तो विषय पूर्ण उकलून देत नसत, स्वतःला विचार करायला सांगत पडेल. तुम्ही विचार करा. ते म्हणले बाकीचं जाऊ दे, पण खरा जर चमत्कार काय असेल म्हणजे आत्ता, तर आत्ता ह्या क्षणीसुद्धा चमत्कारच आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही समोर बसला आहात आणि मी समोर बसलो आहोत आणि आपण बोलतो आहोत एखाद्या चांगल्या विषयावर. ह्याच्यापेक्षा या जगामध्ये काही चांगला चमत्कार असू शकेल काय? टुडे नाव असा काही चमत्कार असू शकेल का? कारण ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे. तुम्ही गो इन टू इट. मिरॅकलमध्ये जावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी बरोबर इथे तुम्हीही कष्ट करून काही आलेले आहात, मीही खूप कष्ट करून इथेपर्यंत आलेलो आहे आणि हा वेळ देतो आहे. तर हा जो वेळ देतो आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी उगाच घडतील का? आपण घडवून आणू शकू का? यातली एकाने घडवून आणली तर दुसऱ्याला घडवून आणता येईल का? याच्यापेक्षा काय चमत्कार असायचा? तर आपण आता मूळ कामाकडे जाऊ आपल्या. तेव्हा हा जो आहे हा चमत्कार आहे. असे हे चमत्कार खरं हे चालू आहेत की तुम्हाला याची जिज्ञासा असावी ती म्हणे आता मिरॅकलबद्दल असेल, काय चमत्काराबद्दल असेल किंवा अशा गोष्टीबद्दल असेल, अद्भुत गोष्टीबद्दल असेल. पण मुळात आपल्याला जो प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाकडे आपण येणार आहोत. त्यासाठी तुम्ही तेवढा वेळ काढून काय ते त्रास सोसून तुम्ही समोर येऊन बसलात आणि मला एवढा त्रास घेऊन समोर येऊन बसता आलं. मी भाषा बोलतो आहे ती तुम्हाला कळते, तुमची भाषा मला कळते आहे आणि आपण एका या पातळीवर असलो तरी आपण मूळ पातळीवर जाणार. सत्याचं काय जे मूळ शोधन असेल तिथपर्यंत आपण पोचणार. जाऊन सत्यरूप काय परमेश्वर असेल तर त्याच्यापर्यंत आपण पोचणार. तर हे जे काय आहे हा खरा चमत्कार नाही का? आणि तो या क्षणी घडतो आहे. तर हे घडतच असतं. तर त्यांनी त्याच्या जे कमेंट दिलेली आहे त्याच्यात ती लक्षात ठेवावी. याच्यात अनेकांना असं वाटतं म्हणून आता जे नेहमी वाटतं त्याबद्दलचं एक सांगतो आणि थांबतो. अच्छा, तर प्रश्नोत्तरांच्या वेळी नेहमी हा प्रश्न आपल्याकडे पण येतो. आपण ज्या वेळेला हे सगळं ऐकतो त्यावेळेला असं वाटतं की खरंच हे शोधून काढलं पाहिजे, त्याला हे मूळ सत्य आपल्याला हे सापडलं पाहिजे, परमेश्वर सापडलं आहे, सच्चिदानंद अमकं तमकं शांतीबिंती आत्ता आपण बोललो तसं सगळे अंतर्विरोध अंतरसंघर्ष सगळं नाहीसं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे वगैरे आपल्यापुरतं. मी म्हणतो ते जगाचं वगैरे सोडून देऊ. पण आपल्याला अशी एक चित्ताला शांतता हवी आहे की बस ती मनुष्य आपण जसं म्हणतो अखंड ते आनंदात असतात. अखंड त्यातला आपल्याला असा अखंड आनंद मिळावा असं वाटतं. तर प्रश्न म्हणजे हे पटतं. तर जायचे मार्गसुद्धा खूप अनेकांना माहिती असतात. जे ते सांगतील त्याच्यापेक्षा लोक मार्ग सांगतील एवढं लोक वाचून आलेले असतात. तर त्यामुळे ते आपल्याला माहीतच आहे. इतक्या पंथातून जाऊन आलेले असतात त्यांनाच जास्त मार्ग माहिती असतील. तर ते म्हणले हे असं असतं. तर हे असतं तर आम्हाला असं तुम्ही सांगू शकाल का? आणि सांगू शकाल का म्हणजे काय आहे? तर म्हणजे काय एवढी गडबड आहे? तर टाईम इज शॉर्ट. काळ अत्यंत कमी आहे किंवा काळ कमी असल्यामुळे तुम्ही मला जर थेट काही मार्ग सांगितला एखादा की मी एकदम भगवंताकडे जाईन म्हणजे त्याच्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये एकदम त्या रिअलायझेशनपर्यंत जाईन, साक्षात्कार होईल काय, आत्मज्ञान होईल काय ते व्हायचं तर ते होण्यासाठी मला हे सगळं अवघड दिसतंय. तर कारण काय? तर टाईम इज शॉर्ट. तर ह्या जवळचा मार्ग त्याच्यासाठी द्या. कशासाठी द्या? तर वेळ कमी आहे किंवा मला जास्त वेळ नाही आहे. ते म्हणले तुम्हाला खरं सांगू टाईम इज शॉर्ट हाच खरा मार्ग आहे म्हटले.
त्याच्यावर तुम्ही चिंतन करा, तुमच्या लक्षात येईल की मार्ग बरोबर आहे. ते जर एकदा तुम्हाला खरं कळलेलं असेल तर तुम्ही विचाराच येणार नाही, कारण विचारणे एवढाच वेळ तुम्हाला नाही आहे, तुमच्या लक्षात येईल आणि मग काही करता येण्यासारखं नाही. टाईम इज शॉर्ट. हाच मार्ग आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तोच त्याचा मार्ग आहे. कारण शेवटी त्याच्यावरच अवलंबून आहे ना. समजा आपल्याला भरपूर वेळ आहे तर आपण काय म्हणू, पुढच्या वर्षी करू, 6 महिन्यांनी करू, उद्या करू, परवा करू. त्यांना कळलेलं आहे की काळ आपल्या हातात नाही, तो जातो आहे प्रत्येक क्षणी. घडी घडी काळ आयुष्य नाही तो, हे जर ज्याला माहिती आहे तो आणखीन कशाला थांबेल निर्णय घ्यायला. 15 दिवस महिन्यावर देवाचं करायचं आहे, काय उपास करायचं आहे, काय पारण करायचं आहे, काय जाम घ्यायचं आहे, काय करायचं ते करायचं आहे. मग करायचं तर ताबडतोब केलं पाहिजे, कारण उद्या सकाळी आपण आहोत का नाही माहिती नाही. इतका जर तुम्हाला वेळ कमी असेल आणि गाठायचं ध्येय जर एवढं मोठं असेल तर मग टाईम इज शॉर्ट. एवढाच मार्ग जवळचा आहे सर्वात. फक्त ते आपण ज्या अर्थाने विचारता त्या अर्थाने आपल्याला लक्षात आलेलं नाही की तुझा अर्थ खरा कसा आहे. तर टाईम इज शॉर्ट. तर तेवढं त्यांचं म्हणणं आहे, ते लक्षात ठेवावं. आणि ते कायम सत्पुरुषांचं म्हणणं तसं आतून सगळं सारखंच असतं. आपल्याला बाहेरच्या अंगावर वाटतं तसं हा पंथ आहे, तो पंथ आहे, तो पंथ आहे. इथे सगळ्या पंथ सोडून तसं काय आहे, तर सगळे पंथ समावेश करून आहे. अनेकांचे पंथांच्या मार्गामध्ये संतांचा निघाल म्हणून पंथांची आठवण झाली, तर पंथ महाराजांच्या मार्गामध्ये सुद्धा अवधूत पंथ, म्हणजे सगळ्या पंथांचा त्यागच आहे तो. कुठलाही पंथ नाही, एक मी आहे आणि देवा जायचं कसं तेवढं ते आपण ठरवायचं आहे. त्याची कुवत, त्याची अर्जन्सी, त्याचं तळमळ ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. बाकी सगळं मनुष्य बाजूला ठेवेल कोणते. आणि कृष्णमूर्तीचं तर पुस्तकच आहे ह्या अर्जन्सीबद्दल. तर ते म्हणतात की ती तेवढी नाही आहे म्हणून हे सगळं अडलं आहे. हे टाईम इज शॉर्ट तुम्हाला कळलं आहे ना, मग आज रात्रीच आपल्याला जागाराला बसलं पाहिजे, आज रात्रीच नामाला बसलं पाहिजे. अशा तऱ्हेचं निदान वाटेल तरी. मग ते जे ज्याच्याकडून वाटेल त्याच्याकडून निदान तासभर तरी होईल. मग पुढे त्याचा मार्ग त्याला सापडेलच. त्यात ते कमी पडत असेल तर तो जास्त करेलच. मग हे जसं अभ्यासात आहे तसं आपल्या इतर कामात आहे. आपल्या इतर कामात नाही का वाटत का रे आता, म्हणून त्यांनी ते आगीचं उदाहरण दिलं. आग लागल्यानंतर आता कुणी लावली, कशी लावली, काय हे करत बसतो का. म्हणजे पाण्याची बादली आधी आपल्या समजा घराला आली, आधी पाण्याची बादली आणा, हे आणा, ते आणा, काय जे मिळेल ते माती टाका, काय ते करा. मनुष्य त्यावेळेला काय करतो, मग म्हणजे त्यावेळेला तो मार्ग कुठला योग्य आहे वगैरे याच्या काही चर्चा करतो का. म्हणजे आजच्या आपल्या भाषेमध्ये नेटवर आगीचं टाकून त्याच्यावर विझवण्याचे कोणते मार्ग आहेत वगैरे बघत बसेल का. ते जाईल त्याच्या हातातलं जळून. इतकी परिस्थिती आहे. तर मग त्यावेळेला तुम्ही हे कराल का. एरवी मंत्र सगळं त्याच्यावर टाकून हे आहे का, ते आहे का, ते आहे का, ते काय जगामध्ये सगळं आहे. आत्ता ह्या क्षणी हे ह्याला आहे. तर आग लागलेली तर मनुष्य म्हणेल ही कशी विझवता येईल. तर ती वाढत चालली तर माणसाला त्या पाण्याने वागणार नाही, शेजारून आणावं लागेल, मागून आणेल, तेव्हा काही करेल मनुष्य. अर्जन्सी एकदा त्याचं हे कळलं, महत्त्व कळलं आणि एकदा त्यासाठी मला काहीही करायला पाहिजे हे कळलं की मनुष्य सगळं करतो. मग प्रपंचात करत नाही का. मग प्रपंचाची जी तळमळ आहे तेवढी फक्त भगवंताबरोबर निर्माण झाली म्हणजे संपलं. मग त्याचा तो मार्ग सुरतो आहे. आणि त्यासाठी म्हणून थांबू नये हे सगळ्या सत्पुरुषांचं सांगितलं ना. आतून सांगणं एकच आहे. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध काही, हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही. तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, संपादून घेई मनुजा, संपादून
मनुजा हरीचे गुण गाई, मनुजा हरीचे गुण गाई, मनुजा वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयी, वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयी, मन चंचल चक्रा परि फिरते, मन चंचल चक्रा परि फिरते, विषयांसे ठाई मनुजा, विषयांसे ठाई मनुजा हरीचे गुण गाई, मनुजा हरीचे गुण गाई, मनुजा श्री हरि प्राप्ती साठी शरण संता ते जाई, श्री हरि प्राप्ती साठी शरण संता ते जाई, निरंजन पद अविनाशी मग, निरंजन पद अविनाशी मग, पावशील वलाही मनुजा, पावशील वलाही मनुजा हरीचे गुण गाई, मनुजा हरीचे गुण गाई, मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा, नरतनु गेल्या वरुते मनुजा, करशील मग काई मनुजा, करशील मग काई मनुजा हरीचे गुण